मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालीन युद्धनीती ही बुद्धिमत्ता, वेग, गनिमी कावा आणि लोकसहभाग यांचा अद्वितीय संगम होता. तत्कालीन कालखंडामध्ये बलाढ्य शत्रूविरुद्ध पारंपरिक युद्धनीतीपेक्षा वेगळी, चपळ आणि बुद्धिमान रणनीती वापरली जात असे, आणि ती म्हणजे गनिमी कावा. याशिवाय गडकिल्ल्यांची रणनीती आखली जात असे. किल्ले हे संरक्षण आणि नियंत्रणाचे केंद्र होते. प्रत्येक किल्ल्यावरती मजबूत व्यवस्था आणि शिस्तबद्ध सैनिक, संदेश व्यवस्था जलद आणि अचूक निर्माण केली जात असे. सह्याद्रीच्या डोंगर, दऱ्या, जंगल आणि घाटवाटांचा अतिशय प्रभावी उपयोग त्या काळी केला जात असे. अरुंद घाटामध्ये शत्रूला अडकवणे, जंगलात लपून हल्ला करणे, याशिवाय मोठा तोफा, हत्ती आणि जड सामान टाळणे, घोडदळावरती अधिक भर, कमीत कमी सैन्याचा वापर, यामुळे लढाईत वेग आणि लवचिकता राखली जात असे. प्रभावी गुप्तचर यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकसहभाग मोठा होता. सशक्त नौदलामुळे परकीय आक्रमणाला आळा बसला. त्यामुळे आजही लष्करी अभ्यासामध्ये शिवरायांची युद्धनीती आदर्श मानली जाते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.